आज आम्ही नवी शिमळी बांगलाण तालुक्यामध्ये दीपक बोबर्डे यांच्या आदेशानुसार आज आदिवासी समाजाच्या स्मारकाचं आणि शबरीमाता आणि आदिवासी क्रांतिकारकांचं अतिशय सुंदर असं सभामंडप व तसे स्मारकासाठी जागा उपलब्ध केली। गावच्या लेवलला बघा अशी अतिशय सुंदर असं देखील काम केलं आहे। इथं बघा प्रभू रामचंद्र शबरी मातेचे बोरं खाताना हा दृश्य दाखवलेलं आहे अशा पद्धतीने। आणि इथं शबरी माता रामाची वाट बघत होती आणि फुलं रस्त्यावर टाकत होती, तो दृश्य दाखवलेलं आहे असे। त्यानंतर अशा पद्धतीने असं सुंदर असं हे केलेलं आहे। तर बघू शकता। त्याच्यानंतर इथं ही जी थोडं बाकी इथं भगवान एकलव्याची मूर्त राहणार आहे, ती शासनाच्या GR नुसार परवानगी काढून रिसर करणार आहे। तसा प्रस्ताव कलेक्टरकडे पाठव। जय एकलव्य, जय शबरी माता, जय आदिवासी, जय शिवराय। तर आज आपण आपल्या सटाणा तालुक्यामध्ये शिमळी गाव या ठिकाणी आज आपले ह्या गावचे जे सरपंच साहेब आहेत ते बी माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचे खूप धन्यवाद करतो की या ठिकाणी आज त्यांनी या ठिकाणी आपल्या भगवान एकलव्यांसाठी इतकं सुंदरचं प्लॅनिंग केले। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या भिंत करून आणि या ठिकाणी आपलं भगवान एकलव्य यांचं स्मारक या ठिकाणी बसणार आहे। तर असंच जर गावोगावी सर्व सरपंचांनी जर विचार केला तर मला वाटतंय आमचे लोक रस्त्यावर मोर्चे आंदोलन काढणार नाहीत आणि आम्हाला लागते तरी काय थोडीशी जागा लागते फक्त। आणि त्याच्यासाठी आज हे खूप सुंदर या ठिकाणी प्लॅनिंग केलं आणि या ठिकाणी आम्हाला बी सरपंच साहेबांचे खूप धन्यवाद करतो मी की अशा पद्धती तुमच्यासारखे सरपंच महाराष्ट्रामध्ये पाहिजेत। कारण की आमच्यासाठी जो इतिहास आहे तो इतिहास आमच्या आदिवासी मुलांपर्यंत मुलींपर्यंत व आमच्या आदिवासी पाड्यापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत गेला पाहिजे की भगवान एकलव्य कोण होते, माता शबरी कोण होती, तंट्या मामा कोण होते, बिरसा मुंडा कोण होते, राघोजी भांगरे कोण होते, बाबूजी नाईक कोण होते। हा जो इतिहास आहे हा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचला जाईल। ज्या पद्धतीने आपण जे केलंय 100% मला वाटतं की हे बघून अनेक गावचे सरपंच लोक बी तुमच्यासारखा निर्णय घेतील आणि त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना कुठेतरी जयंती निघली ते कुठेतरी आम्हाला एक पूजा करण्यासाठी व सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी कळेल की आपले आज या ठिकाणी भगवान एकलव्य का होते हा इतिहास समाजापर्यंत जाईल। म्हणून आज आम्ही सटाणा तालुक्यात या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरपंच साहेबांचं पुन्हा धन्यवाद करतो की आपण खूप चांगल्या पद्धतीने काम केलं। जय एकलव्य, जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय शिवराय।